वृषाली अगं काय झालं? मी आहे, दिग्विजय आहे. ती कुठे आहे? ती कोण ती? ती तुमची लाडकी सून स्नेहा. अगं ती कशाला येईल आपल्या बेडरूम मध्ये? माय गॉड, काय भयानक स्वप्न होतं. वृषाली, तुझ्या स्वप्नात तुझी आई आली होती का ग? व्हॉट नॉनसेन्स. का माझ्या स्वप्नात कधी कधी तुझी आई येते. असं दचकून जागा व्हायला होतं ना. माझ्या आई स्वप्नात आली असती तर मी अशी दचकले असते का? नाही. मग कोण आलं होतं तुझ्या स्वप्नात? तुमची सून. स्नेहा. स्नेहा तुझ्या स्वप्नात आली होती? नुसती आली नाही, ती माझा गळा दाबायचा प्रयत्न करत होती. काय योगायोग आहे बघ. मला सुद्धा असं सेम स्वप्न पडलं, डिट्टो. पडलं ना? फक्त माझ्या स्वप्नातली स्नेहा तुझे पाय दाबत होती. स्नेहा तुमच्या स्वप्नात कशाला आली होती? अगं एकटी नव्हती का ती? तू पण होतीस बरोबर. मी पण तुमच्या स्वप्नात येते हे आजच कळलं मला. अगं किती वेळा येतेस. खरंच? हो. मागे एकदा मी सायकॅट्रिस्ट कडे सुद्धा गेलो होतो की अशी भयानक स्वप्न पडून एकदम दचकून जागा व्हायला होतं म्हणून. गप्प बसा तुम्ही. सकाळी सगळे माझं डोकं खाऊ नका. अगं तुझं डोकं ताळ्यावर आणायचा प्रयत्न करतोय मी सकाळपासून. हे चल तू लवकर तयार हो, ब्रेकफास्ट तयार असेल. कमान. काय हे शकू बरोबर टाइमपास करत बसणार का ब्रेकफास्ट लावणार? हो सासूबाई, तुमचीच वाट बघत होते. आज खास की नाही तुमच्यासाठी चिकन सँडविच आणि एग ऑमलेट केलंय शकूने. ते झालंच. शेवटी माझ्या नशिबात सून असूनही शकूच्याच हातचा ब्रेकफास्ट खाणं दिसतंय. आता काय करणार? तुम्हाला कोथिंबीर वडे आवडत नाहीत ना? शी, असलं मिडल क्लास खाणं मी खात नाही. नाव सुद्धा काढू नकोस त्याचं. सासूबाई, मिडल क्लास म्हणून मला हिणवून माझा मूड ऑफ करू नका. लक्षात ठेवा. ओ माय गॉड. सुरी इतक्या जवळ काढलीस का माझ्या? माझा गळा कापला असता म्हणजे? हो, गळा कसं कापेल? ह्याला धार नाहीये, लोणी लावायची सुरी आहे ही. धार नसली म्हणून काय झालं? आणि ऍक्सिडेंटली कापला असता म्हणजे? अहो मी तुम्हाला कशाला मारेन? या सुरीने मारेन का तुम्हाला? काय करते तरी काही? काय चाललंय? डॅड बघितलं? बघा तेव्हा या दोघी युद्धाच्या मूड मध्ये दिसतात. स्नेहा काय झालंय तरी काय? अरे काही नाही रे, सहज बोलता बोलता माझा हात त्यांच्या गळ्याशी गेला. हे बघा बरं. किती खोटं बोलते ही मुलगी. सहज नाही हा, सहज नाही. तिने मुद्दाम अशी सुरी माझ्या गळ्याजवळ आणली आणि मग ती अशी. कशाला खोटं बोलू? हा, आणि याआधी तुम्ही मला काय बोलत ते सांगा ना. काय बोलले मी? काय बोलत ते सांगा. काय बोलले काय मी? सांगा ना काय बोलला. काय बोलले मी? अरे सांगा ना. अरे बास ना आता. तू बोलले मी बोलले ह्याच्यामध्ये हा सगळा ब्रेकफास्ट थंड होत चाललाय. तुम्ही थंड आणि आधी खा, मलाही भूक लागली. आय एम टू टायर्ड. दमले मी. गुड मॉर्निंग. अरे चिंटू, ये. चिंटू? हु इज दिस चिंटू? अहो असं काय करताय? आपल्या शेजारी पाटीलबाई राहतात ना, त्यांचा हा मुलगा. स्मार्ट आहे नाही? हा काय करतो इथे? आणि त्या पाटील बाईची तुझी ओळख कशी झाली ग? एकेकाळी आमच्या समोरच्या चाळीत राहायच्या त्या. चिंटू बेटा, काय हवंय तुला? मला काय नको, मी की नाही मीठ द्यायला आलोय. व्हॉट? मीठ? वय त्या दिवशी मीठ घेतलं होतं की. ओ गॉड. त्यांची साखर परत देऊन टाक बघू. वय हे व्हॉट्स गोइंग ऑन? ही काय मीठ साखरेची देवाणघेवाण चालली आहे माझ्या गैरहजेरीत? हो असं काय करता? शेजार धर्म म्हणतात याला. तुम्हाला तर माहितच नसेल ना, पण मी सांगते ना. अहो त्या दिवशी काय झालं, त्यांच्याकडचं मीठ संपलं. मग त्यांनी आपल्याकडून मागून घेतलं आणि परवा आपल्याकडची साखरच संपली. मग मी फोन करून त्यांच्याकडून मागून घेतली. टू मच. थँक्यू स्नेहाताई. बाबाने ना एक मस्त पिस्तूल आणली आहे. ती मी तुला दाखवायला घेऊन येईन. हा. ओ गॉड, पिस्तूल? ए मला बघायला आवडेल ना. तुझे बाबा काय करतात? माझे बाबा ना सिक्युरिटी ऑफिसर आहेत. थँक गॉड. आणि आंटी त्यांच्याकडे ना खरं पण पिस्तूल आहे. मला तेही बघायला आवडेल. ओके बाय. बाय. हे लिसन यू स्टुपिड गर्ल. आता शकूला कशाला बोलवताय? शकूला नाही, तुला हाक मारते मी. जास्त हुशारी करू नकोस. तुला तुझी मिडल क्लास ॲटिट्यूड बदललीच पाहिजे. बघितलं कसं मला सारखं मिडल क्लास बोलतायत. आता मी अजिबात सहन करणार नाही. सून झाले म्हणून काय झालं? काय वाटेल ते बोलताय तुम्ही मला. स्नेहा, अरे रे बिचारीचा ब्रेकफास्ट राहिला रे. डॅड काळजी करू नका, मी भरवतो तिला. अभि काय चाललंय हे? इतकं पॅम्पर करू नकोस तिला. बघितलं मॅडम, याला म्हणतात प्रेम. तू चालायला लाग इथून. स्नेहा माय डार्लिंग. माझ्यावर का रागवलीस तू? मग
तुझी मम्मा मला सारखं मिडल क्लास म्हणून टोमणा मारते आणि तू मुगळून गप्प बसलेला असतोस. हे असं काही नाही. कधी कधी आपण गिळून बसतो. फालतू विनोद करू नको. तुझं ना मुळी माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाहीये. असं कसं म्हणतेस? म्हणून तर तुझ्यासाठी मी ब्रेकफास्ट घेऊन आलो, तोही व्हेज ब्रेकफास्ट. चल खा पाहू. हे असं नाही हा, मामावरचा राग ब्रेकफास्ट वर नाही काढायचा. चल खा. आता काय झालं? तू मला कुत्र्यासारखं भरवतोय. अगं असं नाही, मी तुला प्रेमाने चूज करतोय. चल खा बघ. बघा नाही तर सगळा ब्रेकफास्ट मिस खाऊन टाकेन. तू जा ना. हे असं काय? तू माझी लाडकी ना? हा मग चल खा पाहू. पण मला ते सारखं मिडल क्लास म्हणून टोमणा मारतात आणि तू काहीच बोलत नाही. मी एक दिवशी त्यांना जाऊन विचारणार आहे, मी मिडल क्लास असण्याचा तुम्हाला इतका का तिटकारा येतो? हे बघ, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, तिला आपण श्रीमंत असल्याचा, हायफाय सोसायटीचा भाग असल्याचा प्रचंड अभिमान आहे. असू दे, तू इतरांना फालतू आणि तुच्छ समजणार. अगं असं नाही, पण आता हे बघ, तूही आता त्या मिडल क्लास मेंटॅलिटीतून भारी आहे ना. बघितलंस, तू पण तुझ्या मम्मासारखं बोलायला लागलाय. अगं हे बघ, मी काय सांगतो ते नीट ऐकून तरी घे. हे बघ, नीट लक्ष दे. आता तू चाळीत राहिलेली मुलगी राहिलेली नाहीयेस, एका मोठ्या फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारी सून झालीयेस. तेव्हा आता तुला या सिस्टीमशी एकरूप व्हायलाच हवं, कळलं? मी नाही होणार. अगं असं काय ते? हे बघ, जिथे शेजार धर्म पाळला जात नाही, एकमेकांना मदत करण्याची बंदी आहे ना, अशा सोसायटीमध्ये मी राहू शकत नाही. आणि तुझी मम्मा आहे ना, गैरसमज करून घ्यायला टपली आहे. टपू दे. आय मीन ते सगळं आता सोड. मला आता ऑफिसला जायलाच हवं. मी निघतो. अभि काय लाजतीयस? तू ऑफिस मधून येताना ना उंदीर मारण्याचं औषध घेऊन ये. ते कशाला? शकू म्हणत होती आपल्याकडे एक घुस आली आहे. शकू नाही, तूच म्हणत असशील. नाही, अरे मी असं कसं म्हणेन? अरे मी घुशीचा अपमान नाही करणार. घुशात आहेस तू. आय मीन त्यात सगळं सोडून दे. तू काही काळजी करू नकोस. मी ऑफिसला जातो आणि जाता आता केमिस्टला सांगतो उंदीर मारायचं औषध पाठवून दे म्हणून. घुशीचं? हा, घुशीचं. चल बाय. शकू, शकू, काय हवंय आपल्याला सासूबाई? शकू कुठे आहे ग? ती गेली लवकर. का? तिच्या नवऱ्याचा फोन आला होता, तातडीने पाठवून द्या, मग ती गेली. नेहमीप्रमाणे. मग घरातली कामं कोण करणार? मी आहे ना. तुम्ही मला सांगा तुम्हाला काय हवंय नको ते, मी आहे तुमच्या दिमतीला. थँक्यू सो मच. बरं मला सांगा, तुम्हाला कुठली भाजी खायला आवडेल? शिराळी की पडवळ? व्हॉट? पडवळ? शिराळी? हाऊ बोरिंग. तू माझ्यासाठी चिकन बनवणार आहेस? चिकन? माझ्या 1000 पिढ्यांमध्ये कोणी केलेलं नाहीये ते. मी बाहेरून नॉनव्हेज मागवीन. बरं झालं. चला माझ्या बरोबर भाजी निवडा. कोण? मी? हो, त्यात काय झालं? सासूबाई थोडी सवय ठेवली पाहिजे. घ्या. ए, तो सुरा लांब ठेवा माझ्यापासून. आणि खबरदार, सारखा माझ्या समोरचा सुरा नाचवलास तर. अहो काय झालं, जवळ आणला तर? याला धार नाहीये, बघा हातात घेऊ. मी कशाला हातात घेऊ तो सुरा? अहो पण तुम्ही माझ्यापासून लांब लांब का पळताय? काही नाही, मला जरा आराम करायचा आहे. मी पडते. ठीक आहे. आणि लंच मध्ये ते ऑर्डर करायचं होतं ते? काही नाही, ते माझं मी बघून घेईन. तो सुरा मी बघून घेईन. आय लुक आफ्टर माय सेल्फ. बापरे, आता माझं काही खरं नाही. मला दिग्विजयला फोन करावाच लागेल. हॅलो, दिग्विजय आहेत का? कोण बोलतोय? मी त्याची मिसेस बोलते. बर्थडे सांगा. आय बेग युअर पार्डन. या, तुमची बर्थडे सांगा. व्हॉट नॉनसेन्स. लुक सर दुसऱ्या कॉलवर बिझी आहेत, सो प्लीज आपली बर्थडे सांगा. तुम्हाला काय करायची माझी बर्थडे? तुम्ही जस्ट त्यांना सांगा मी त्याची मिसेस बोलते म्हणून. सरांना इकडे दिवसातून इतके कॉल्स येतात, इतके होप्स कॉल्स येतात, तर त्यांनी सांगितलंय प्रत्येकाची बर्थडे विचारायची. हे बघा, तुम्ही त्यांना ताबडतोब फोनवर बोलवा, नाहीतर माझ्या बर्थडेच्या ऐवजी त्यांना माझा लास्ट डे सांगावा लागेल. गॉड, काय इरिटेटिंग बाई आहे, किती गळे पडू आहे. काय? हे ना, जस्ट स्टॉप इट, ओके? उगाच ओरडू नका सरांची खरी बायको असल्यासारख्या. काय आहे?
सर जस्ट सी ना, कुठली वेडी बाई आहे म्हणते तुमची बायको आहे म्हणून. ॲज इफ मला माहिती नाही की तुमची बायको कधीही इकडे कॉल करत नाही. मी तुम्हाला नंतर करतो फोन. या या बघू. हॅलो. तुम्हाला आत्ता वेळ मिळाला माझ्याशी फोनवर बोलायला? अगं ही माझी खरी बायको आहे. आणि ती आत्ता माझ्याशी फोनवर कोण बाई बोलत होती? तिला ताबडतोब डिसमिस करा. हो 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 करूया करूया. ए काय झालं ग? हे बघा, मला जबरदस्त संशय येतोय की तुमची लाडकी सून माझा खून करणार आहे. काय? उगाच काहीतरी बोलू नकोस. अहो बडबडत नाहीये, तुम्ही ताबडतोब घरी या, नाहीतर संध्याकाळपर्यंत मी वर गेलेली असेन. छान. मस्त. काय? अगं अगं नाही तुला अगं. ठेवला फोन. दिग्विजयना माझं पडलेलंच नाहीये. आणि ही जी फोनवर कोण बाई होती ना, तिला तर मी बघून घेईन. तुला सुद्धा हीच वेळ मिळाली आतमध्ये यायला आणि हे दाखवायला? अरे पण तुम्हीच तर सांगितलं होतं ना कंपनीच्या जाहिराती मला ताबडतोब दाखवायला घेऊन ये म्हणून. अरे पण फोनवरती तुझी ताई बोलत होती एका महत्वाच्या विषयावरती आणि तिचा गैरसमज होईल असं काहीतरी मी बोललो. अरे देवा माझ्या. आता ए प्रिया हे सगळं तू आवरून ठेव, मी हे नंतर बघतो. आता मला पहिलं जाऊन तिचा राग शांत करायला पाहिजे. ओके. एक मिनिट जिजू, पण ताईने असा अचानक फोन का केला होता? अरे तिला असं वाटतंय की तिची सून तिचा खून करणार आहे. एवढंच ना, मला वाटलं काहीतरी सिरियस इश्यू आहे. तुमच्या ताईची सून तिचा खून करणार आहे ह्याच्यात तुम्हाला काही सिरियस नाही वाटत? बिलकुल नाही, कारण जगातल्या प्रत्येक सासूला आपली सून कधी ना कधीतरी आपला खून करणार आहे असं वाटतच असतं. तुझी सासू जिवंत आहे का? हो, अगदी ठणठणीत आहे. काय म्हणतेस? का? कधी सहज चक्कर मारली असती तुझ्या घरी. आपण कोण? मी केमिस्ट करून आलोय. अच्छा, हे घ्या. हे काय? हे साहेबांनी औषध दिले हुंदीर मारण्याचं. खूप झाली मग, पण लहान मुलांच्या हातात पडू देऊ नका. म्हणजे मोठ्यांच्या हातात पडला तर चालेल ना? हो, पण नको असलेल्या. मग तुम्ही जरा ट्राय करून बघता का? नको. आई, अगं तो कुठे गेला? कोण तो? काय नाही, तू इथे अचानक कशी? बस त्यामुळे रिक्षाने आले मी. अगं म्हणजे तू इथे काय करतेस? काल मी घरी गेल्यानंतर तुझ्या सासूनी तुला काही त्रास नाही ना दिला? आई, यापुढे मला असले प्रश्न विचारायचे नाही तर. का? माझी सासू माझ्याकडे, तू तुझ्या घरी. बरोबर आहे, तुझी सासू माझ्या घरी कशी येईल? मला खूप टेन्शन आलं ग, तुला काही त्रास झाला नसेल ना म्हणून तुला बघायला आले ग. ही दोरी घेऊन कुठे चाललीस? अगं घरातली कपडे वाळत घालायची दोरी तुटली होती म्हणून आणायला गेले होते, तर तो दोरीवाला 2 रुपये मागायला लागला त्या पिशवीचे. म्हटलं दे तशीच. नेहा तुझ्या घरात कुठे दिसले नाही ग कपडे वाळत घालायची दोरी? तुला हवे का? ठेवून आई, देतेस? आई कसं आहे ना, आमच्याकडे आहे ना कपडे वाळत घालणे म्हणजे मिडल क्लास असण्याचं लक्षण मानतात. आमच्याकडे नाही, कपडे मशीन मध्ये धुतले जातात आणि तिथून सुकून बाहेर येतात. हो मी विसरलेच आता, हायफाय सोसायटी मध्ये राहतेस नाही का तू? बस निघू, मी उशीर होईल. आलीस तर काहीतरी खाऊन जा. खाऊन काय जा, लेकीकडे खाल्लं ना तर माझं मन मला खाईल. बरं ठीक आहे. पण काय सासू दिसत नाही तुझ्या घरात? गेली का किट्टी पार्टीला? किटी पार्टी कॅन्सल झाली म्हणून आज आराम करतायत. म्हणजे घरातच आहे म्हणजे भेटून झाला हो तिला. तसंच गेलेलं बरं दिसत नाही ना. चल बघूया. चल. टू मच. इकडे ही सून मर्डर मिस्ट्री वाचते आणि तिकडे ती सेक्रेटरी. अरे तुम्हीच खाली आलात? मी तुम्हालाच भेटायला वर येते तुमच्या बेडरूम मध्ये. नमस्कार. थांबा थांबा, तिथेच थांबा. काय हो, मी तुमचा डाव बरोबर ओळखलाय. काल तुम्ही उशी तोंडावर दाबून मला मारायचा प्रयत्न केलात आणि आज चक्क ही दोरी घेऊन मला फासावर लटकवायचा प्रयत्न करताय तुम्ही. सासूबाई काही काय बोलताय? माझी आई तुम्हाला कशाला मारेल? आणि मी तुम्हाला फासावर लटकवलं तर मी नाही का फासावर जाणार? मग ती दोरी कशाला आणली? अहो, ही कपडे वाळत घालायची दोरी आहे आणि ती त्यासाठीच आणली आहे. मग ती त्यांनी स्वतःच्या घरी घेऊन जायची, इकडे कशाला घेऊन आल्या त्या? आणि एकदम गळफासाचा आकार करून माझ्याकडे काय येत होतात? सॉरी सॉरी. काय सॉरी सॉरी? आई तू निघ ना. निघा निघा प्लीज. हो निघते मी. कुंकू नको नको नको, ती दोरी घेऊन जा प्लीज. नको द्या मला. कुंकू लावायची पद्धत नाही तुमच्याकडे, लक्षातच नाही माझ्या. येते हा प्लीज प्लीज. सासूबाई हे बरोबर नाही. माझे आई बाबा नेहमी तुमच्याशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करतात, पण तुम्ही नेहमी त्यांचा अपमान करता. कधी ना कधी या गोष्टीचा तुम्हाला पश्चाताप होईल. कधी ना कधी. मला तर तू या घरात आल्यापासून पश्चाताप व्हायला लागलाय. भयंकर पश्चाताप, भयंकर पश्चाताप. अरे हो, कुशल ताई. हाय चिंटू, ये ये. शाळा सुटली?
तेव्हा चल मी तुला खाऊ आणते. म्हणून तर मी आलोय. तू मागे काय लपवतोयस रे? ए घाबरतेस काय? लायटर आहे हा लायटर. तुला सकाळी सांगितलं होतं ना बाबाने एक छानशी वस्तू आणली आहे ती ही. अरे वा, बरं झालं. नाहीतरी मला किचन मध्ये लायटरचा प्रॉब्लेम होताच. मग ठेव हा लायटर तुझ्याकडे. मी बाबांना दुसरा आणायला सांगेन. सो स्वीट, थँक्यू. चल तू दिलेल्या लायटरने मी गॅस पेटवून बघते. अरे काय झालं? काय पडलं? काय फुटलं? काय अरे ए थांब थांब थांब. काय पडलंस? काय फुटलं? काय नाही आंटी. काही नाही. मग आवाज कसा आला? एक फ्लॉवर पॉट फुटला. ओ गॉड, मला बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालेला फ्लॉवर पॉट फुटला. नाही नाही, तुमचा नाही काही. मी आणलेला मॉल मधून तो फुटला. मग ठीक आहे. आणि काय रे, तू परत इथे कशाला आलास? स्नेहा ताईला पिस्तूल द्यायला. पिस्तूल? सासूबाई तुम्ही चहा घेणार ना? नाही नको. अहो घ्या हो. नॉनव्हेज जरी मला करता नाही आलं ना तरी चहा उत्तम करते मी. नाही तरी सुद्धा नको. हे साहेबांनी औषध दिलं हुंदीर मारण्याचं. खूप झाली मग. घ्या चहा. आणि हा मिल्कशेक तुझ्यासाठी घे पटकन. काय गरज होती चहा आणायची? हे काय घ्या. नाही, आधी तू पी. का? का म्हणजे मी सांगते म्हणून. पी पी. हो ठीक आहे. हॅलो. हा अभि. ग्रेट. नाही रे, आम्ही दोघी भांडत नाही आहोत. काळजी करू नकोस रे. तुला खरं वाटत नाहीये का? देऊ मम्माला फोन. ओके बाय. अभि तुमची चौकशी करत होता. हो का? हम्म. अच्छा अच्छा. चहा कसा झालाय? मस्त छान आहे. काय रे, तुला काय झालं हसायला? आंटी खोटं बोलतायत. त्याने कपाची अदला बदली केली आहे. काय सासूबाई? शट अप यू सिली बॉय. बाय स्नेहा ताई. बाय बाय. लायो. का ग? आता घे ना तुझा चहा. घे. घेते. थंड झालाय. वाटलंच मला. काय वाटलं? अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला वाटलं की मी तुमच्या चहामध्ये उंदीर मारायचं विष टाकलंय? नाही हो नाही, असं मी कसं करेन? कारण मला माहितीये कितीही जालिम विष असलं ना तरी तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. व्हॉट? हो. एनिवे, तुझ्याशी बोलण्यात काही पॉइंट नाही. वेस्ट ऑफ टाइम. मला टाइम वेस्ट करायचा नाही. हँड्स अप. अरे बापरे, पिस्तूल! मला वाटलंच होतं तू माझ्या जीवावर उठणार म्हणून. अरे कुणी आहे का? पोलीस पोलीस, कुणी आहे का? अरे कुणी आहे का? काय चाललंय? मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुमची सून माझ्या जीवावर उठली आहे म्हणून. हे बघा पिस्तूल, ही आता मला शूट करणार होती. स्नेहा काय प्रकार आहे हा? काय नाही हो डॅड. सासूबाई तुम्ही किती भित्र्या आहात. अहो हे लायटर आहे लायटर. हे बघा, चिंटूने मगाशी दाखवायला आणलं होतं. तू सिगरेट ओढतो? हा. नाही हो, त्याचे बाबा ओढतात. अहो हे फक्त पिस्तुलासारखं दिसतं. मी जरा यांची गंमत करायची ठरवली तर केवढ्या घाबरल्या या. पण नाही, या सकाळपासून मला ना खूप घाबरतायत. हो माझ्या हातात जरा काही सुरी दिसली की पळून जातात. आणि मगाशी तर काय यांना वाटलं मी त्यांच्या चहामध्ये विष घातलंय. हो वृषाली, अगं असं का वाटतंय तुला? तिलाच विचारा. तिने तिच्या आईला सासूला मारण्याचे अनेक उपाय सांगितले. ते कुणासाठी होते ते विचारा तिला. मामा एक मिनिट. ही कधीची गोष्ट आहे? काल रात्री मी तिच्या तोंडून ऐकलं. ती तिच्या आईला सांगत होती की पुरावा मागे न ठेवता एखाद्याला कसं मारावं. अरे देवा,
तुम्ही ते माझं फोनवरचं बोलणं ऐकून तुमचा हा गैरसमज झालाय. गैरसमज वगैरे काही नाही. माझी पक्की खात्री झाली की तू आणि तुझ्या आईने मिळून माझा काटा काढायचा प्लॅन केलाय. अहो मी नॉनव्हेज खात नाही हो. मी कशाला तुमचा काटा काढेन. मामा एक मिनिट, मला आत्ता उलगडा झालाय. तुझा ना प्रचंड गैरसमज झालेला आहे. म्हणजे अगं एक मिनिट, हे बघ, हिच्या आईला अगं म्हणजे हिच्या आईला मर्डर मिस्ट्री वाचण्यात खूप इंटरेस्ट आहे आणि त्यासाठी ती हिला कन्सल्ट करत असते. इंग्रजी ट्रान्सलेट करायला लावते आणि काल रात्री सुद्धा हे ट्रान्सलेशन ती हिच्या आईला फोनवरती ऐकवत होती आणि नेमकं ते तू ऐकलंस. चोरून? वृषाली, तरी मी तुला सांगत होतो दुसऱ्याचं बोलणं असं चोरून ऐकू नये. मी सुद्धा त्या प्रियाशी परवा फोनवर बोलत होतो. तुम्ही गप्पा बसा. हे सगळं खरं आहे? खोट आहे. बघितलं? पिस्तूल चालवू? नाही, नको. अहो बघा तरी, लाइटर आहे हा. आणि मी तुम्हाला मारेन कशी? मी जर तुम्हाला मारलं तर सकाळी उठल्या उठल्या मिडल क्लास म्हणून मला कोण टोमणे मारेल हो? Oh, shut up, you middle class.